दोन टीमच्या दरम्यान कोंबडभुजाने एका बाजूला धाकटा खांदा हे दोन संघ असतील इन ॲक्शनमध्ये। धाकटा खांदा टीमला आपण फिल्डिंग करताना मैदानामध्ये पाहता एका बाजूला बॅटिंगसाठी कोंबडभुजा टीमला इन्व्हाइट केलंय। मागचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक थरार ज्यामध्ये उसरली संघाने पराभूत केलं बलाढ्य धाकटी जुई टीमला। फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या ओव्हरसाठी धाकटा खांदा संघाचा गोलंदाज आलाय। पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती सौरव भगत हा खेळाडू। पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक आणि समोर मनोज भगत आणि एका बाजूला शुभम कोळी हे दोन सलामीवीर। ओपनिंग ब्लास्टर मॅच ऑन, लेट्स प्ले। पहिला बॉल, इथे पहिलाच बॉल थोडासा रनवे मध्ये बिघाड, त्यामुळे रिलीज ऑफ डिलेमध्ये व्यत्यय निर्माण झाला। पंचांनी या चेंडूला डेड घोषित केलं। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल सौरव भगत या खेळाडूला। सामना 4 षटकांचा असेल याची नोंद मात्र घ्यावी लागेल दोन्ही टीमला। आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपण सध्या एन्जॉय करतोय, बिग फाईट। पहिलाच बॉल थोडासा लेंथ बॉल टाकला, टप्पा भरपूर मागे होता आणि टप्पा पडला, चेंडू खाली राहिला। विशिष्ट पद्धतीचा अँगल बनत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना त्या ठिकाणी पाहिला हा निर्धाव चेंडू। प्रचंड वेगाने टाकलेला बॉल, डॉट बॉल त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय। पहिलाच डॉट चेंडू धाकटा खांदा संघाच्या वतीने सौरव भगत। चांगली बॉलिंग ॲक्शन, लेफ्ट आर्म सीमर वन्स अगेन, फुटवर्क नाहीये याही वेळा बॉल थोडा साईड झालाय, बाहेर निघाला। इथेही डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सौरव भगत यांच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी, हा ॲक्शन बॉल, बॉलचं डायरेक्शन चांगलं, टप्पा अतिशय योग्य, अँगल परफेक्ट बॉलचा पाहिला, गती देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली दोन्ही बॉल मागे। त्यामुळे सलगचा दुसरा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बॅकफुटला आले, स्टेअर केला बॉलला, इनसाइड आउट। एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये फिल्डर स्वतः सुदाम नाईक, त्यांना आपण पाहताय सुदाम नाहीये, अजय देखील नाहीये, सुनील नाईक हा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये उभा होता। चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून, फक्त सिंगल रन मागच्या चेंडूवरती मिळाली। आता शुभम कोळी प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलाय या डावामध्ये। पहिल्या इनिंगमध्ये त्याच्याकडे स्ट्राईक आली। सौरव भगतचं षटक, मिस टायमिंग स्ट्रोक, थोडासा बॉलने अँगल बनवला, विकेट कीपरने सांगितलं कॅच इट कॉल, परंतु अगदी समोरच्या दिशेने चेंडू पडला आणि बॉलच्या पोझिशननुसार त्या ठिकाणी फिल्डर उभा राहिला बॉलला थांबवण्यासाठी। कोणत्याही प्रकारची रन नाहीये। वन्स अगेन डॉट बॉल। 4 बॉलमध्ये फक्त एक सिंगल खर्च केली मैदानामध्ये सौरव भगत या गोलंदाजाने। अप्रतिम स्पेल राहिला आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये, जबरदस्त गोलंदाजी। वन्स अगेन पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी सौरभकडून पाहिला। 5 बॉलमध्ये एक सिंगल, त्यामध्ये मनोज भगत याने 3 चेंडू फेस केले, 1 धाव त्यांच्या बॅटमधून पाहिली आणि शुभमसाठी सलगचे 2 डॉट बॉल पाहायला मिळाले। अप्रतिम स्पेल, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालं। हा पंप जॅक करताना मिस टायमिंग फटका नाहीये, गॅपमध्ये खेळले यावेळेस अलॉंग विथ आपण पाहिला हा फटका जमिनीलगतचा फटका होता जरूर, पण इथे मात्र 4 धावा या फटक्यावरती मिळतील शेवटच्या बॉलवरती बॅटिंग करताना कोंबडभुज टीमला। आणि या 4 रन्सच्या मदतीने टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 5 धावा आल्या धावफलकावरती। शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार त्या ठिकाणी पाहिला, लेंथ बॉलवरती चांगलं टायमिंग, शुभम कोळीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। सौरभचं हे षटक समाप्त झालंय पॉवर प्लेचं आणि 5 धावा धावफलकावरती मागच्या सामन्याचा हिरो अजय नाईक ज्याने 2 स्पेल टाकले होते, जवळजवळ 3 खेळाडू बाद केले होते बॅटिंग करताना, 3 चेंडूमध्ये 16 धावा देखील केल्या होत्या। असा अष्टपैलू खेळाडू अजय नाईक मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता, तो यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आलाय। सेकंड स्पेल नाही आहे, त्याचा पहिला स्पेल आहे। सेकंड ओव्हरमध्ये हा खेळाडू आता गोलंदाजी मार्कमध्ये सकाळ झाली, सकाळचे 4चा प्रहर
चला फोर व्हीलरची लाईट ऑफ करा आपण. गाडी निघाली ती हायवेवरती आहे. 4:15 4 वाजून 15 मिनिटाचा कालावधी झाला आहे आणि अजय नाईक चा षटक. पुन्हा एकदा तेज सरार अप्रतिम गोलंदाजी. यानंतर पुढचा सामना असेल तो म्हणजे सिद्धार्थ 11 जयहनुमान केवाले विपक्ष उसारली. या दोन टीममध्ये दोन्ही कॅप्टन तुम्हाला इथे रिपोर्टिंग करावं लागेल पुढच्या मॅचसाठी. आणि आजच्या रात्रीमधला तो शेवटचा सामना राहील. यातून जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. जो जिंकेल तो मात्र सुपर 12 साठी क्वालिफाय होईल शेवटच्या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर. इथे नशिबाची साथ बॅकवर्ड क्षेत्राकडे. आउटफील्ड मैदानाची फास्ट बॉल निघाला लॉंग स्टॉपला. सीमा पार नॉन स्टॉप चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. अगदी खोलात टाकलेला यॉर्कर. त्याच्यावरती हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपर आणि बॅकवर्ड क्षेत्राला बीट करून निघाला लॉंग स्टॉपच्या रिझनकडे. 4 धावा त्या फटक्यावरती मिळाल्या. आणि या 4 रन्सच्या मदतीने टोटल धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 9 आतापर्यंत पाहायला मिळाली. मनोज भगत साठी हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. मिस टायमिंग फटका. शॉट फाईन डेगला. सॉफ्ट डिसमिसल झाले. सॉफ्ट हंड्रेड केले होते त्या ठिकाणी. झेलबाद मैदानामध्ये पहिला धक्का बसतोय कुंभडभुजे संघाला. कॅप्टन दी डिपार्ट मनोज भगत बॅक टू द डगआउट. मध्ये मनोज भगतचा. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती करण कोळी मैदाना दिशेने वाटचाल करताना आपण त्यांना पाहताय. टार्गेट सेट करायचं आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कुंभडभुजे टीमला. प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्हाला एक मोठं आव्हान उभारावं लागेल या स्पर्धेमध्ये. या मैदानावरती गाडेश्वर धरणातील भव्य मैदान. आणि आज या मैदानावरती सध्या आपण पाहत आहोत खरं तर वाघाची वाडी चषक 2025 चं हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम वाघाची वाडी वासियांना गर्व असं हे आयोजन. करण कोळी याला स्ट्रायकिंग एंडला. अजय भगतचं षटक. अजय नाईक माप्यासमोर टो क्रशिंग यॉर्कर. लाऊड ऑफी झाली होती. प्रॉपर यॉर्कर पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराला पण पाहिलं परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर टाकताना. आणि यावेळेला अजय नाईकचा देखील तितकाच चांगला भन्नाट टो क्रशिंग यॉर्कर. थोडी फ्लाईट दिली होती. थोडे पोझिशनमध्ये आलं ते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता शफल होऊन. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे त्यामुळे डॉट बॉल नसताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल 10 धावा धावफलकावरती. रिव्हर्स खेळले शुभम कोळी. उलटा पुलटा शॉट लॅफ शॉट पाहायला मिळाला. अगदी प्रचंड वेगाने स्टान्स बदलला आणि बॉल चालला होता डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार हा फटका पाहायला मिळाला. अजय नाईकचा वेगाच्या अगेन्स्ट टायमिंग तेही रिव्हर्सच्या माध्यमातून अप्रतिम. बॉलला येऊ दिलं बॅटवरती आणि त्यानंतर हा फटका पाहायला मिळाला. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या बॅटिंग करताना कुंभडभुजे टीमला. धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावधी एक खेळाडू बाद 16 कुंभडभुजे टीमच्या माध्यमातून. 16 वाघाची वाडी चषक 2025 चं आपण हे पर्व सध्या एन्जॉय करतोय. पॉपिंगरीच्या भरपूर मागे उभा आहे. यावेळेला मिस टायमिंग. थोडा कटर टाकला बॉल त्याच्यावरती मात्र फसला. शुभम कोळी फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना कॉटन बोल्ड च्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय मैदानामध्ये शुभम कोळी. पुन्हा एकदा आपण जर का या बॉलचा रिप्ले पाहिला रिप्ले टेलिकास्टमध्ये तर मात्र तर पाहायला मिळेल फ्रंट अँड साईड अँगलमध्ये एक तुम्हाला क्षणचित्र पाहायला मिळतील. बघा भरपूर बाहेर काढला. थोडासा कटरचा वापर त्याच्यामध्ये मिस टायमिंग. आणि शुभम कोळीचा बहुमूल्य विकेट मिळाला. अजय नाईकला 2 ओव्हरचा खेळ संपला. 8.00 च्या सरासरीने 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या मंगेश स्मृती कुंभडभुजे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन खेळाडू नवजल भोईर 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. प्रत्येक टीममध्ये खतं प्रोटोकॉल ठरलेला असतो खेळाडूंचा. मग तो कधी कधी तुम्हाला यंगस्टरना देखील प्रमोट करावं लागतं टॉप ऑर्डरला. परिस्थितीच्या नुसार तुम्हाला
बदल त्या ठिकाणी घडवावा लागतो. लो स्कोअर मॅचमध्ये आपल्या टीममधला सिंगल डबल मास्टर कोण खेळाडू असेल त्याला तुम्हाला टॉप ऑर्डरला प्रमोट करावं लागतं. कधीकधी एखाद्या वेळेला जास्त धावांचा पाठलाग करायचा असेल किंवा पहिल्या सत्रामध्ये मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर संघामधला पिच हिटर स्फोटक खेळाडू त्यांनाही तुम्हाला प्रमोट करावं लागतं. आणि या पोझिशनला नवजल आणि करण कोळी हे दोन्ही अतिशय आक्रमक आणि स्फोटक खेळाडू आहेत. त्यांच्यावरती जबाबदारी. तिसऱ्या षटकामध्ये विजय नाईक बॉलिंग मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने. राटम ओव्हर द स्टम्प्स ऑन साईडला हा फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन फक्त सिंगल त्याही बॉलवरती मिळेल. हलक्या हाताने खेळले. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. एका रनमुळे मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल विजय नाईक. वाईड यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. वाईड लाईनच्या बाहेरून हा बॉल निघाला. त्यामुळे पंचांनी इथे या चेंडूला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल रन्स आपण जर पाहिले 18 धावफलकावरती आहेत. नवजल भोईर ऑन स्ट्राईक. यावेळेला खेचून मारलाय. ऑन साईडला उंची जास्त आहे. अंतर कमी कापलं. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः सुदाम नाईक. झेल टिपत असताना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवजल भोईर या फलंदाजाला तिसरा धक्का असेल. मंगेश स्मृती कुंभणभुजे या टीमला धावसंख्या 18 धावफलकावरती असताना चांगला झेल टिपला. फटका चांगला होता. उंची जास्त घेतली पण तो डिस्टन्स कमी क्लिअर केला आणि झेल टिपला गेला. त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागलं नवजलला. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय 5व्या क्रमांकावरती राज बस्ताव. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू राज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अपकमिंग यंगस्टर कुंभणभुजे संघासाठी मिळालेला खरं तर हा यंगस्टर खेळाडू. तो विजय नाईकची गोलंदाजी तितकीच देखणी राहिली आहे. इथे बॉलची लाईन चांगली होती त्यामुळे पंचांनी या बॉलला डॉट घोषित केलं. निर्धाव चेंडू. तर या धाकटा कांदा संघामध्ये नाईक परिवार एकच परिवाराचे सदस्य जास्तीत जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या वतीने देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा याही वेळेला कडर टाकला. बॉल अगदी पुढे टाकला होता आणि तिथून बॉलला टर्न केलाय समोर. चांगली पद्धतीची बॉलिंग ॲक्शन. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची रिॲक्शन फलंदाजाकडे नव्हती. 1 सेकंड डॉट बॉल. 18 रन ऑन स्कोअर कार्ड. 18 धावा. याही वेळेला बॅकफुटला सुरुवातीला आले. त्यानंतर पुढे येऊन ऑन द राईज डीप स्वीप कव्हरला त्या ठिकाणी खेळले. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. तब्बल 19. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उचारली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला केवाळे संघाचा कॅप्टन. नेरे तुंद्रे विभागातील 2 संघ ताकदवर संघ. टॉप विकेट टेकर अजय नाईक या स्पर्धेमध्ये एकाच मॅचमध्ये 3 विकेट काढले होते. फुल टॉस बॉल ड्राईव्ह लेंथमध्ये होता. हलक्या हाताने पुन्हा त्या ड्राईव्ह लॉंग ऑफकडे खेळले. करण कोळी फक्त सिंगल इथे मिळाली. या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करत 1 खेळाडू बाद केला. विजय नाईक या गोलंदाजाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा धावफलकावरती. आता अंतिम षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर. त्या अगोदर आम्ही विनंती करू केवाळे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला उसारली संघाचा कॅप्टन या आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना. हे दोन्ही सामने असतील विद्यमान सामना आणि यानंतरचा सामना जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. कॅमेरामन पिंट्या जोशी. क्या बात आहे. पिंट्या जोशी यांना आपण सध्या पाहता ऑन स्क्रीन. सडपातळ बांधा आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगलं योगदान. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय सुनील नाईक. अंतिम षटकामध्ये समोर करण कोळी. अभी नहीं तो कभी नहीं अशीच भूमिका त्याला साकारावी लागेल आपल्या संघासाठी. स्फोटक
विध्वंसक खेळ करायचा. लॉफ्टेड ड्राईव्ह होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळत असताना इथे पॅरलल स्ट्रोक झेल बाद झाले. करण कोळी चांगला झेल टिपला डीपमध्ये. अजय नाईकने लॉंग ऑफ क्षेत्राकडे जिथे लॉंग बाउंड्री आहे बॉलर बॅक ड्राईव्ह एलिव्हेशन कमी मिळालं झेल बाद झालेस त्या ठिकाणी मैदानामध्ये करण कोळी. त्यानंतर विनोद भगत 6व्या क्रमांकावरती विनोद चाललाय. केवाय संघाचा कॅप्टन उपस्थित झाला. मी विनंती करेल उसरली संघाचा कॅप्टन आपण देखील या पहिल्या सत्रानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. 20 धाबा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल 20 धाबा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अप्रतिम स्पेल इकॉनॉमिकल गोलंदाजी इथे आपण पाहिली धाकटा कांदा संघाच्या माध्यमातून. हलकीशी कडा घेत बॉल चालला मागे. सिंगल घेत असताना मात्र भरपूर मागे राहिला. विनोद पाहत बसला आणि त्यानंतर रन आउटचा शिकार झालाय. सुरुवातीलाच जर का रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही रन कंप्लीट सहजगत्या झाली असती. परंतु रन घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये होता मैदानामध्ये विनोद. आणि त्यानंतर गोलंदाज स्वतः सुनील नाईकच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर फुल फोर्सेबल थ्रो पाहायला मिळाला ऑन दी स्टंप. रन आउट. नवीन खेळाडू चंद्रकांत कोळी मैदानाच्या आतमध्ये चालले 7व्या क्रमांकावरती. 4 बॉलमध्ये किमान 10+ धावा जर आल्या तर हे टार्गेट थोडंसं त्या ठिकाणी फायटिंग राहील या शंका नाही आहे. पण तो रन जर कमी आला तर मात्र हा सामना एकतर्फा होईल यात शंका नाही आहे. धाकटा कांदा संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर मग या संघासमोर तुम्हाला तितकंच चांगलं आव्हान उभारावं लागेल. राज बस्ताव जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी त्याला घ्यावी लागेल आपल्या संघासाठी. याही वेळेला आपण पहिला फॉलिंग स्वीप अगदी पडून झोपून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. रिप्ले आपण जर पाहिला प्रचंड वेग होता या बॉलमध्ये. आणि इथे अजून एक डॉट बॉल. सरळ बॅटने जेव्हा धावा येत नाही आहे तेव्हा हे प्रयत्न करावे लागतात. परंतु या प्रयत्नांमध्ये थोडंसं अपयश आलं राज बस्तावला. वन्स अगेन वाईड यॉर्करचा प्रयत्न. हलकीशी कडा घेत बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात बाद. राज बस्ताव बॅक टू द डग आउट. चांगला झेल टिपला सूरज मात्रेने. बाहेर काढला बॉलला. हलकीशी कडा आणि त्यानंतर झेल बाद. स्टम्पच्या मागे हा झेल टिपला राज बस्तावचा विकेट. फक्त 20 धावा या ओव्हरमध्ये. एकही धाव खर्च केलेली नाही आहेत परंतु 2 विकेट मिळालेले आहेत. सुनील नाईकला नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. आणखीन एक कमी वयाचा खेळाडू दक्ष मैदानाच्या आतमध्ये चाललाय. यावेळेला खराब फिल्डिंग त्याचा फायदा. गॅपमध्ये बॉल चाललाय मात्र त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी बीट करून मागे प्रोटेक्शन नव्हतं. तिथे मात्र बॉलने सीमारेषा गाठली. 4 धावा या फटक्यामध्ये दक्षच्या बॅटमधून मिळाल्या. मस्ट डिडेड 4. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पेंडिंग आहे पहिल्या इनिंग मधला. चला त्या अगोदर टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. उसरली आणि एका बाजूला केवाळ या 2 संघांमध्ये. शेवटचा बॉल या इनिंग मधला अंतिम चेंडू. इथेही विकेट मिळाला. एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेण्याचा विक्रम या सामन्यामध्ये केला आहे सुनील नाईकने. मागच्या सामन्यामध्ये हा विक्रम अजय नाईकच्या नावावरती राहिला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मंगेश स्मृती कुंभडभुजे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली. फक्त आणि फक्त 24 बॉलमध्ये 25 धावांचं समीकरण. त्या अगोदर आपण टॉसकडे जात आहोत. टॉस केला जाईल.
टॉस संपन्न झाला. ऑन स्क्रीन आपण पाहताय खरं तर चांदोबाबा चंद्राकृती जरा लवकरात लवकर धाकटा कांदा टीम बॅटर मैदानाकडे पाठवाता वेळ आपल्याकडे कमी आहे. सकाळ झाली, अजून एक सामना पेंडिंग आहे. धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये याच चेंडूचा वापर होताना पाहायला मिळाला. फुल कवर्ड टेप बॉल तोही त्या स्पर्धेमध्ये पाहिला. आणि इथे देखील आता 70-70 बॉलचा वापर करण्यात आलेला आहे. सुदाम नाईक आताच्या बरोबरीने जितेंद्र करत दोन सलामीवीर मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट आपण जितेंद्रला खेळताना पाहिलं बऱ्याच वर्षी. लाईन अलीमध्ये देखील स्पर्धा ज्या होतात त्या स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना खेळताना पाहिलं. अमोल महाजन, प्रशांत नरसाळे यांच्या स्पर्धा ज्या करता लाईन अलीमध्ये होताना पाहिल्या बॉक्स क्रिकेट मंडळ वाईज, त्या देखील स्पर्धांमध्ये आपण जितेंद्रला खेळताना पाहिलं. परंतु आज आपल्या गावासाठी धाकटा खांदा या संघासाठी मात्र त्यालाही चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. पंचवीस धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. आणि दोन सलामीवीर मैदानाकडे दाखल. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. दिनेश उलवेकर वन ऑफ द लीजन, सर्वात अनुभवी खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होते. त्यांच्यावरती विश्वास दाखवला पहिल्या षटकासाठी. अनुभवी खेळाडू 40+ मास्टर दिनेश उलवेकर आणि समोर जितेंद्र घरत आणि एका बाजूला सुदाम नाईक. फक्त आणि फक्त 25चं टार्गेट आहे. धावांचा पाठलाग करायचा 25 धावा. कशा पद्धतीने चेस केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. सकाळचे 4:30 वाजून 33 मिनिटाचा कालावधी झालाय. आणि आणखीन एक सामना आजच्या रात्रीमधला पेंडिंग असेल. पहिलाच बॉल क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉयड. क्या बात आहे. दिनेश उलवेकर यांची गोलंदाजी आपण पाहिली, अप्रतिम. ॲक्शन रिप्ले आपण पाहता या चेंडूचा. बरोबर मधली असती वाकवले, क्लीन बोल्ड, अप्रतिम चेंडू होता. स्लॉग हिटचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईनमध्ये नव्हते, परंतु त्यानंतर झपकन बॉल घुसला यष्ट्यांचा वेध घेताना. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. यॉर्क हा बॉल, त्याच्यामध्ये पॅडल स्वीपचा प्रयत्न. खेळाडू त्रिफळाचीच झाला. जितेंद्र फर्स्ट विकेट. नवीन खेळाडू शुभम पाटील नवीन बॅटर मैदानाकडे चाललेले आहेत. फक्त 25 धाबा बनवायच्या आहेत. जरी फक्त 25 जरी असल्या तरी मात्र सुरुवात चांगली केली दिनेश उलवेकर यांनी, तर मात्र या मॅचमध्ये मजा येईल. आणि या 25 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. जरी फक्त असल्या तरी त्या बनवाव्या लागतील विजयासाठी. आणि एका बाजूने या धावा डिफेंड करायच्या आहेत. खरं तर मंगेश स्मृती कुंभरभुजे या टीमला एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे आहे. अनेक उन्हाळे पावसाळे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी पाहिले ते दिनेश उलवेकर. 40+ जरी असले तरी 40+ क्रिकेटचा एक रूल आहे. जो खेळाडू रेग्युलरमध्ये 40+ खेळाडू खेळतो त्याला 40+ मध्ये संधी नाही आहे.
त्यामुळे प्रथम रेग्युलर क्रिकेटला प्राधान्य दिलं दिनेश उलवेकर यांनी. ऑन साईडला पायातला बॉल टर्न केलाय, सेकंडचा कॉल, घाई झाली, 2 धावा घेऊन गेले दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग दोघांमध्ये, 2 धावा आल्या, अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. धाकटा कांदा संघाचं अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटील या खेळाडूचं 2 रन्स स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळाल्या. अजूनही 23ची गरज आहे. येणाऱ्या 22 बॉलमध्ये 22 चेंडू आणि 23 धावा. यावेळेला देखील बॅकफुटला गेले, गलीमधून बॉलला ढकललाय, मागे चालला बॉल त्या ठिकाणी डीप डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, 4 धावा चौकार. चांगलं टायमिंग, शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीच्या मधून बॉल फरार होताना पाहायला मिळाला. भरपूर लेट खेळले पण तो थेट यस बॉलिंगच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. तिसरे पंच देखील ऑन स्क्रीन पाहतील. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. 4 धावा या बॉलवरती आल्या, 6 धावा धावफलकावरती आहेत. अजून 19 धावांची गरज आहे 21 चेंडूमध्ये. 21 चेंडू आणि 19 धावा. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, त्याच ॲक्शनमध्ये त्याच दिशेने हा फटका पाहायला मिळाला. वन्स अगेन वन मोर, सलगचा दुसरा 4 चौकार. सामना खुला केलाय मैदानामध्ये शुभम पाटीलने. अप्रतिम बॉलची लाईन ओळखली आणि बॉलच्या लाईननुसारच मेरिटनुसारच फटकेबाजी पाहायला मिळाली. स्लाइडली आउट ऑफ द ऑफ स्टंप, थोडासा शॉट ऑफ लेन बॉल, त्याच्यावरती कटचे फटके पाहायला मिळाले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, यश मिळालं शुभम पाटीलला. 2 चौकार पाहायला मिळाले. यावेळेला ऑन साईडला हा फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर थोडेसे फंबल, घाई झाली आहे, दबाव वाढला. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती ओव्हरथ्रो देखील पाहिला. 3रा रनचा प्रयत्न होतो, 3 धावा देखील कदाचित कंप्लीट होतील आणि 3 धावा झाल्या या चेंडूवरती. 19 बॉल आणि 12 धावा. लो स्कोरिंग सामना. जो जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. 26 तारखेला कोणत्या वेळेला यायचा याची सूचना मात्र आयोजक तुम्हाला देतील आणि बरोबर त्याच वेळेला तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागेल. स्टेप आउट, क्रॉस बॅटेड हा फटका पाहायला मिळाला आणि इथे मात्र आणखीन एक खणखणीत सनसनीत चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे खुला झालाय, कारण जवळजवळ 17 धावा आल्या आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावांचं समीकरण या मॅचमध्ये राहिलं. 18 चेंडूमध्ये 8 धावा. मोरिया वाघाची वाडी, 1 स्टार वाघाची वाडी, नेरे धुंद्रे विभाग असोसिएशन मान्यतेनुसार, रायगड असोसिएशनच्या मान्यतेनुसार नाईट स्पर्धेचं आयोजन वाघाची वाडी चषक 2025 चं हे एकंदर पर्व प्लेअर ऑफ द सिरीजसाठी आपण पाहता. 2 व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये एका खेळाडूला मिळेल. एका खेळाडूचं स्वप्न तुम्हाला पूर्ण होताना पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये विनोद भगत आलेत. 18 मध्ये 8 धावा. डिपेंड करणं सोपं नाहीये. ते करायचं असेल तर तुम्हाला मेडन षटक टाकावं लागेल. हलक्या हाताने सेन्सिबल फटका शुभमच्या बॅटमधून पाहिला. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. ओव्हरथ्रो होतोय. घर फिरले की घराची वासे फिरला असं म्हणतात. इथे 5 धावा आल्या या ठिकाणी. त्यामुळे आता फक्त 3 धावांची गरज आहे. ओव्हरथ्रोचा चौकार जणू काय सामना सोडलाय कोमरभुजे संघाने. यानंतरचा सामना असेल केवाळे विपक्ष उसारली. या 2 टीममध्ये 17 बॉल 3चं समीकरण आहे. जो जिंकेल तो सुपर 12 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. 5 धावा आल्या चेंडूवरती आणि या 5 धावा सुदाम नाईक हे देखील स्ट्राईक एंडला असतील. शुभमच्या खात्यामध्ये 5 धावा गेल्या. पुढे आले ऑन साइडला हा फटका पाहायला मिळाला. षटकाराने सामना फिनिश करत सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ क्वालिफाय झालाय. तो संघ आहे धाकटा कांदा. अभिनंदन टीम धाकटा कांदा, हार्ड लक टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ. चला दोन्ही संघ लाईनअप करा आणि त्यानंतर विनंती असेल केवाळे आणि एका बाजूला उसारली टीमला. उसारली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलंय. केवाळ टीमला बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पण देऊया आणि इथे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल अक्काजी शेलके आणि त्या अगोदर सामनावीर या सामन्याचा हिरो
प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 3 विकेट काढले शेवटच्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करताना तो सुनील नाईक ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर. 4 धावा खर्च केल्या आणि एका ओव्हरमध्ये डेप्थ ओव्हरमध्ये 3 विकेट काढणारा सुनील ठरला या सामन्याचा हिरो.